आज आपण अत्यंत खमंग खुसखुशीत गुळपापडी कशी करायची ते पाहणार आहोत। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता सर्वात आधी आपण एका प्लेटला 1 ते 1.5 चमचा साजूक तूप लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने प्लेटला साजूक तूप लावले की वड्या ह्या अगदी सहज निघून येतात। आता यानंतर आपण एक कढई गरम करायला ठेवली होती व त्यात इथे मी 1 वाटी भरून साजूक तूप घेतला आहे। आता तूप आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। त्यावर आता ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2.5 वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। इथे मी वाटी ही पूर्ण भरून घेतली आहे। वाटी भरून घेताना खूप दाबून देखील भरून न घेता आपल्याला सुटसुटीत अशी 2.5 वाट्या हे गव्हाचं पीठ या तुपावर घालून घ्यायचं आहे। व आता पीठ हे चांगलं असं आपल्याला तुपात मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ हे तुपात मिक्स झाले की थोडेसे आपल्याला सुरुवातीला कोरडे वाटतं, परंतु जसजसं आपण पीठ भाजत जाऊ तसतसं त्यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते व मिश्रण हे आपलं थोडंसं ओलसर तयार होतं। आता या ठिकाणी आपण पीठ व तूप हे चांगल्या प्रकारे एकत्र करून घेतलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। अगदी लो फ्लेमवरच आपल्याला हे पीठ पूर्ण असं शेवटपर्यंत भाजायचं आहे, जेणेकरून वड्या ह्या खुसखुशीत खमंग तयार होतील। अगदी आता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण लो फ्लेमवरच ही प्रोसेस करणार आहोत, म्हणजे आपलं पीठ हे कुठे डागणार नाही व रंग देखील वड्यांचा अतिशय सुरेख येईल। तुम्ही इथे बघू शकतात आता साधारण 5 मिनिट झाले आहे व तुम्ही बघू शकतात थोडंसं तूप आपलं या पिठापासून सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे। पूर्ण आपल्याला हे पीठ भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात। अगदी मंद आचेवर हे पीठ आपल्याला भाजायचे असते, त्यामुळे लागणारा टाइम हा जास्त असतो, परंतु जसजसं हे पीठ भाजत जातं तसतसं आपलं याचं खमंगपणा वाढत जातो। त्यामुळे घाई न करता आपल्याला मंद आचेवरच हे पीठ साधारण 20 ते 25 मिनिट सतत हलवत अशा प्रकारे भाजत राहायचं आहे। आता इथे बघू शकतात 15 ते 20 मिनिट झाले आहे व पिठापासून तूप हे अगदी सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे व रंग देखील तुम्ही बघू शकतात अगदी छान असा रंग देखील या पिठाला आला आहे। अगदी तांबूस रंगावर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकतात अतिशय खमंग असं हे पीठ आपलं भाजून तयार झालं आहे। आता आपल्याला हे पीठ भाजण्यासाठी इथे टोटल 20 ते 25 मिनिट वेळ लागला आहे। 20 ते 25 मिनिटात छान असं हे पीठ आपलं भाजून तयार होतं। अगदी खमंग खुसखुशीत असं पीठ हे आपलं भाजून तयार झालं आहे। अगदी सुगंध पूर्ण घरभर असा छान असा दरवळत आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने हे पीठ भाजायचं आहे व अशीच ही गुळपापडी नक्की ट्राय करून बघा। आता या ठिकाणी आपण गॅस पूर्णपणे बंद केला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे व इथे आपण या पिठात 1 वाटी छान असा बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहोत। गूळ हा घालताना चिरून किंवा किसूनच घालायचा आहे। अजिबात गुळाचे खडे आपल्याला यात मिक्स करायचे नाही, म्हणजे गूळ हा लवकर या पिठात मिक्स होतो। अशा पद्धतीने कंटिन्यू आपल्याला पिठात गूळ हा मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून त्याचे खडे राहणार नाही व गूळ हा लवकरात लवकर गरम पिठात मिक्स होईल। आता इथे तुम्ही बघू शकतात पीठ हे थोडं थोडं आपण हलवत आहोत, तसतसं हे घट्ट होत चाललं आहे। अगदी घट्ट गोळा या पिठाचा होत चालला आहे। या स्टेजला तुम्ही यात वेलची पावडर, सुंठ पावडर किंवा जायफळ पावडर घालू शकतात। इथे मी अगदी थोडीशी जायफळ पावडर घालून घेत आहे। आता सध्या थंडीचे दिवस आहे, जायफळ पावडर अशा प्रकारे घातली की सर्दीपासून देखील आपल्याला छान आराम मिळतो। आता हे कोरडं झालेलं पीठ तुम्ही बघू शकतात अतिशय कोरडं असं घट्ट गोळा आपला झाला आहे। आता आपण सेट केलेल्या ताटामध्ये हे पीठ घालून घेणार आहोत व अशा पद्धतीने उलटण्याच्या साहाय्यानेच थोडंसं आपल्याला हे पीठ ताटावर सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही यानंतर एखाद्या वाटीच्या साहाय्याने देखील हे पीठ प्लेन करू शकतात। अशा पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तसे तुम्ही छान अशी ही गुळपापडी सेट करून घ्यायची आहे। अगदी सहज अशी ही गुळपापडी सेट होते। फक्त आपल्याला ही प्रोसेस करताना फार पटापट करायची असते, जेणेकरून गुळ हा कोरडा होणार नाही। आता या ठिकाणी मी वरतून थोडीशी तीळ पेरून घेतली आहे व तीळ देखील अशा प्रकारे वाटीच्या साहाय्याने थोडीशी या गुळपापडीवर सेट करून घेतली आहे। आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही इथे बघू शकतात अगदी सहज अशा या पिठाच्या वड्या पडतात। तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठ्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या आहे। इथे मी मध्यम आकाराच्या चौकोनी वड्या करून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात अगदी सहजतेने या वड्या पडतात। अगदी सुबक अशा आपली ही गुळपापडीच्या वड्या तयार झाल्या आहेत। तुम्ही डायमंड शेपच्या देखील या वड्या करू शकतात। आता तयार गुळपापडी आपण अर्ध्या तासांसाठी छान अशी रूम टेम्परेचरला थंड करून घेतली आहे।
व त्यानंतर तुम्ही बघू शकतात गुळपापडी ही अगदी सहज अशी ताटापासून सेपरेट होत आहे। आपण सुरुवातीला गुळपापडीच्या कडा सेपरेट करून घेणार आहोत व त्यानंतर सेंटरची गुळपापडी देखील काढून घेणार आहोत। या ठिकाणी बघू शकतात सेंटरची गुळपापडी देखील अगदी सहज अशी ताटापासून सेपरेट होत आहे। तुम्ही रंग बघू शकतात, अतिशय सुरेख रंग या गुळपापडीला आला आहे व गुळपापडीचं टेक्स्चर देखील बघू शकतात, अतिशय खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली गुळपापडी अतिशय झटपट अशी तयार होते। अतिशय सुंदर असा रंग आला आहे, टेक्स्चर देखील अतिशय छान आला आहे। तुम्ही देखील ही गुळपापडी अशीच तयार करून बघा। तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत, तोपर्यंत